रेल्वेच्या एक्झाममध्ये एक भला मोठा प्रश्न असतो, मोठा गुणाकार असतो आणि विचारलं जातं शेवटी किती शून्य येतील. बघा प्रश्न काय आहे. 125, 45, 8, 27, 185 मोठ्या संख्या आहेत, यांचा गुणाकार करायचा आणि याच्या शेवटी किती शून्य असतील. यू हॅव टू फाइंड द नंबर ऑफ झिरोज ॲट द एंड ऑफ दिस कॅल्क्युलेशन. आता बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, एक कॉन्सेप्ट आहे. शून्य तेव्हाच येतो जेव्हा 5 आणि 2 यांचा गुणाकार होतो. 5 गुणिले 2 यांचा गुणाकार केला तर तो येतो 10, म्हणजे याच्या शेवटी एक शून्य येतो. म्हणजे माझ्याकडे समजा 2 5 असतील, बघा नीट आहे का, 2 5 असतील आणि 2 वेळा 2 असतील, तर याचं उत्तर काय येणार. याचं उत्तर येणार 100. म्हणजे शून्य किती आहेत बघा, टोटल शून्य आहेत 2. म्हणजे जेवढे 5 आणि 2 ची जोडी असेल, जेवढी ही जोडी असेल जितक्या वेळा, तेवढे शून्य येतील. म्हणजे मला काय शोधायचं आहे, मला 5 आणि 2 यांच्या गुणाकाराची जोडी शोधायची. आता बघा ना, इथे 125 आहे. 125 म्हणजे 5चा कितवा घात येतो, तिसरा घात. इथे एक 5 येणार आहे बघा, 5 9 45. ठीक आहे, इथे 2 येत नाहीये, इथे 2 येत नाहीये आणि 5 पण येत नाहीये, कारण 9 त्रिक 27 येतोय. इथे पण 5 येतोय. म्हणजे 5 ऍक्च्युली बघायला गेलं तर खूप वेळा येतोय याच्यामध्ये, पण 2 किती वेळा येतोय बघा, इथेच फक्त 2 येणार. जे 8 दिसतंय तुम्हाला, 8चा अर्थ काय असतो, 8 म्हणजे 2चा तिसरा घात. म्हणजे 2 इथे 3 वेळा येणार आहे, कारण 8 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2. 2 3च वेळा येणार आहे, बाकी 5 तर खूप वेळा येणार आहे. आपल्याला काय हवंय, 5 आणि 2 ची जोडी, त्यातलं 2 हे 3 वेळा येणार आहे आणि 5 तर 3 वेळा आहेच. म्हणजे एकूण शून्य किती येतील या पूर्ण गुणाकाराच्या शेवटी, तर 3 शून्य येतील, जे आहे ऑप्शन क्रमांक 1. बघा किती मस्त मजेशीर प्रश्न आहे. अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला आमच्या YouTube चॅनलवर मिळतील. आवडल्यास नक्की लाईक करा.